महत्वाची बातमी ब्रेकिंग समोर येते। नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रविवारी स्वतंत्रपणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडी संदर्भात या दोन्ही बड्या नेत्यांची राष्ट्रपतींसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदी मंत्रिमंडळातल्या एखाद्या वरिष्ठ मंत्र्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एखाद्या वरिष्ठ मंत्र्यांची उपराष्ट्रपतीपदी वर्णी लागल्यास मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यताही वर्तवली जाते। परिणामी येत्या आठवडाभरात नवी दिल्लीत एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। तर आताची एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। नवी दिल्लीत आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रविवारी स्वतंत्रपणे राष्ट्रपतींची भेट घेतली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय का? अधिक माहिती आहे। बिलकुल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडच्या भेटीगाठी चाललेल्या आहेत। त्याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत। एक तर की राष्ट्रीय अध्यक्ष नेमणं, दुसरं म्हणजेच की उपराष्ट्रपती पद जे आहे ते नेमण्यासंदर्भामध्ये आहे। आणि जर असं येत्या कालावधीमध्ये झालं, राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते केंद्रीय मंत्रिमंडळामधीलच एक ज्येष्ठ व्यक्ती असेल असं सांगण्यात येत आहे। आणि दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदी सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामधीलच आणखीन एका व्यक्तीला हे पद दिलं जाऊ शकतं, त्यांची निवड जी आहे ती केली जाऊ शकते। मग अशा वेळी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दोन पद जी आहेत, दोन खाती जी आहेत ते रिक्त होत आहेत, दोन मंत्रालय रिक्त होत आहेत। आणि त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक फेरबदल जो आहे तो होण्याची शक्यता आहे। आणि ती अधिवेशन संपल्यानंतर हा मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काही जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी सोपवली जाऊ शकते आणि नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते। त्यामुळं या बैठका ज्या आहेत त्या केवळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुरू नाहीये, तर पक्षांतर्गत सुद्धा महत्वाच्या बैठका चालू आहेत। अमित शहा आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या सोबत या दोघांची चर्चा चालू आहे। त्यामुळे लवकरच या घडामोडींना वेग येईल आणि अधिवेशन संपल्याबरोबर मोठा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। निश्चितच रामराजे, पण तो वरिष्ठ मंत्री कोण आहे या संदर्भात काही माहिती कळू शकते? कुणाची वर्णी लागू शकते? अनेक वरिष्ठ मंत्री आहेत, त्याच्यामध्ये शिवराज सिंग चौहान आहेत, राजनाथ सिंग आहेत, त्याचबरोबर नितीन गडकरी सुद्धा आहेत आणि इतर मनोहरलाल खट्टर हे सुद्धा वरिष्ठ आहेत नेते। तर त्याच्यामुळे हे 4-5 जे महत्वाचे नेते आहेत तर त्यांच्यापैकी कोणाला तरी उपराष्ट्रपतीपदी निवड केली जाऊ शकते। त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा बनवलं जाऊ शकतं आणि त्यामुळे काही पद जे आहेत ते रिक्त होतील आणि मग त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आणखी नवे चेहरे जे आहेत ते येऊ शकतील। परंतु याचबरोबर केवळ भाजप अंतर्गतच नाही तर एनडीए मधून सुद्धा एक दबावतंत्र आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सुद्धा आणखीन इतर मंत्री जे आहेत ते घेणं गरजेचं आहे। कारण आपण आता पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला केवळ एकच मंत्रिपद आहे, ते प्रतापराव जाधव यांचं आहे, इंडिपेंडेंट चार्ज आहे। मात्र आणखीन ते एक मागू शकतात। त्याचबरोबर इतर एनडीएतील घटक पक्ष नितीश कुमार आहेत, चंद्रबाबू आहेत आणि काही छोटे पक्ष आहेत, तर त्यांना सुद्धा या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेण्यासंदर्भामध्ये सुद्धा विचार होऊ शकतो। त्यामुळे या चर्चा महत्वाच्या आहेत आणि या दोन्ही नियुक्त्या ज्या आहेत त्या सुद्धा महत्वाच्या आहेत। निश्चितच रामराजे, त्यामुळे कशा राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।